नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या टॉप 15 मध्ये आपलं स्वागत करते. पाहुयात देश विदेशातील काही महत्त्वाच्या घडामोडी. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई 14 मे रोजी भारताचे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना राष्ट्रपती भवनात शपथ देणार असून गवई हे भारताचे 54वे सरन्यायाधीश म्हणून काम पाहतील आणि त्यांचा कार्यकाळ 23 नोव्हेंबर 2025 रोजी संपेल. आता ते सरन्यायाधीश पदावरून निवृत्त होत असलेल्या संजीव खन्ना यांची जागा घेतील. संयुक्त राष्ट्र अमेरिकेने लादलेल्या शुल्कामुळे जागतिक व्यापारात 3% घट होऊ शकते आणि अमेरिका आणि चीनसारख्या बाजारपेठांमधून निर्यात भारत, कॅनडा आणि ब्राझीलकडे वळू शकते, असे संयुक्त राष्ट्रांच्या एका वरिष्ठ अर्थतज्ज्ञानं म्हटलंय. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या व्यापार युद्धादरम्यान चीन भारतीय पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून 9 एप्रिलपर्यंत भारतातील चीनी दूतावास आणि वाणिज्य दूतावासांनी 85,000हून अधिक भारतीय नागरिकांना व्हिसा जाहीर केले होते. नेपाळमधील बिरगंज शहरात हनुमान जयंतीच्या मिरवणुकीदरम्यान अचानक दगडफेकीची घटना घडली असून त्यामुळे शहरातील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. या घटनेनंतर नेपाळ प्रशासनाने संपूर्ण बिरगंज शहरात कर्फ्यू लागू केला असून पोलीस आणि सुरक्षा दलांनी शहरात तातडीनं कडक बंदोबस्त तैनात केलाय. गाझा युद्ध सुरू झाल्यापासून वाढत्या दबावाखाली असलेल्या इराणनं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडलेल्या चर्चेच्या ऑफरचा स्वीकार केलाय. त्यांनी जर ही चर्चा अयशस्वी झाली तर इस्रायलसोबत एकत्रितपणे लष्करी कारवाई करण्याची धमकीही दिली आहे. गॅबोनीज मतदारांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत मतदान सुरू केले, ज्यामध्ये 8 उमेदवार होते. 2023च्या सत्तापालटानंतर जुंटा प्रमुख ब्रिस ओलिगुई नुम्मा हे तेल समृद्ध मध्य आफ्रिकन देशाचे पहिले निवडून आलेले नेते बनतील अशी अपेक्षा आहे. चीनमध्ये बीजिंग आणि उत्तर भागात आलेल्या वादळामुळे शेकडो उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत, तर काही हाय स्पीड रेल्वे मार्गावरच्या सेवाही बंद करण्यात आल्या आहेत. बीजिंगच्या दोन्ही प्रमुख विमानतळावर 838 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षणानुसार आज सकाळी मध्य म्यानमारमध्ये मंडाले प्रदेशातील मेक्टिला या लहान शहराजवळ 5.5 तीव्रतेचा भूकंप झालाय. 28 मार्च रोजी आलेल्या 7.7 तीव्रतेच्या शक्तिशाली भूकंपानंतर हा भूकंप सर्वात मोठा भूकंपाचा धक्का आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेनं जागतिक शिपिंगसाठी जगातील पहिल्या कार्बन किंमत यंत्रणेला मान्यता दिली आहे. या चौकटीचा स्वीकार करण्यासाठी मतदानात भारतानं ब्राझील आणि चीनला साथ दिली आहे. 2028 पासून पारंपरिक जीवाश्म इंधन जाळणाऱ्या जहाजांना त्यांच्या उत्सर्जनाच्या सर्वात तीव्र भागावर प्रति टन $380 आणि विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्सर्जन असल्यास प्रति टन $100 शुल्क आकारले जाणार आहे. युक्रेनमधील भारतीय औषध कंपनी कुसुमच्या गोदामावर क्षेपणास्त्र हल्ला झाल्यानंतर रशियानं भारतीय व्यवसायांना जाणून बुजून लक्ष्य केल्याचा आरोप युक्रेननं केलाय, असा दावा भारतातील देशाच्या दूतावासानं शनिवारी केलाय. एल साल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेले सोमवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेणार असून अमेरिकन प्रशासन मध्य अमेरिकन देशात शेकडो बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याची योजना आखते. बैठकीपूर्वी बुकेले यांनी सोशल मीडियावर उघड्या बाटलीचा फोटो पोस्ट करून युरोपवर टीका केली आहे, तर एलॉन मस्क यांनी हसणारा इमोजी टाकून लगेच प्रतिक्रिया दिली आहे. तमिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत राज्यात 10 कायदे लागू केलेत. तमिळनाडूच्या विधिमंडळानं मंजूर केलेली 10 विधेयके राज्य सरकारनं अधिकृत राजपत्रात अधिसूचित केली असून यामध्ये म्हटलंय की या कायद्यांना राज्यपाल RN रवी यांनी मान्यता दिली आहे. तमिळनाडू सरकारचा हा निर्णय देशातील पहिलंच असं उदाहरण आहे की जिथे राज्य सरकारने राष्ट्रपती किंवा राज्यपालांच्या मान्यतेशिवाय न्यायालयाच्या आदेशाच्या आधारावर कायदा लागू केलाय. भाजप पक्षाचा नवीन राष्ट्रीय अध्यक्ष कोण असेल आणि तो केव्हा मिळेल असा प्रश्न राजकीय स्तरावर आणि विशेषतः भाजपमध्ये विचारला जातोय. यावर पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून योग्य वेळी निवड होणार असल्याचं सांगण्यात येतंय. मात्र योग्य वेळ कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. त्यामुळे आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड आणखी लांबणीवर पडणार असल्याचं म्हटलं जातंय.
अभिनेत्री प्रियांका चोप्राने क्रिश 4 या चित्रपटात कमबॅक करण्यासाठी तगडी रक्कम आकारल्याचं वृत्त आहे. ती देशात सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री असून अनेक मीडिया वृत्तानुसार चोप्राने ऋतिक रोशनचे दिग्दर्शकीय पदार्पण असणाऱ्या या चित्रपटातील भूमिकेसाठी 30 कोटी रुपयांचा करार केलाय. माजी ब्रिटिश पंतप्रधान ऋषी सुनक यांच्या राजीनामा सन्मान यादीत इंग्लंडचा सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज जेम्स अँडरसन यांना नाईटहुड पदवी बहाल करण्यात आली आहे. 2003 मध्ये लॉर्ड्स येथे कसोटी पदार्पण करणाऱ्या अँडरसनने गेल्या वर्षी जुलैमध्ये 188व्या कसोटीनंतर आंतरराष्ट्रीय कर्तव्यातून निवृत्ती घेतली. 21 वर्षाच्या कारकिर्दीत त्यांनी 704 बळी घेतलेत. या बातमीसह वेळ झाली आहे टॉप 15 मध्ये इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.